एका चुकीच्या पावलाने सगळं बदललं असतं. पण योग्य वेळी आलेल्या एका हाताने नात्यातली भीती प्रेमात बदलली होती. दुसरीकडे गोड आईस्क्रीम पासून सुरू झालेला खेळ नकळत भावनांच्या वेगळ्याच वळणांवर जाऊन पोहोचला होता. थोडं प्रेम, थोडीशी धास्ती आणि दोन नात्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट. मूर्ख, युजलेस या अशा मुलींना खरं तर स्त्री जातीला कलंक आहेत. अरे, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी समाजाच्या विरुद्ध जाऊन मुलींसाठी शाळा काढल्या, त्यांना शिकण्याची संधी दिली, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली. ते यासाठी मनात तर येत होतं ना तिचा गळा दाबावा. हिम्मतच कशी झाली तिची माझ्या नवऱ्याबद्दल हे सगळं बोलायची. तपस्या एक एक पायरी खाली उतरत होती. अचानक एका पायरीवरून तिचा पाय स्लिप झाला. तसे तिचे डोळे भीतीने मोठे झाले. आता कुठल्याही क्षणी आपण उरलेल्या पायऱ्यांवरून घरंगळत खाली पडू, या भीतीने तिने डोळे गच्च मिटून घेतले. पण तिचा हा भ्रम एका क्षणात दूर झाला. ती खाली पडण्याऐवजी कोणाच्या तरी हातात पकडली गेली होती. तसे तिचे डोळे उघडले. आपण पडणार या भीतीने ती इतकी घाबरली होती की तिचे श्वास प्रचंड वाढले होते. डोळे उघडताच तिच्या समोर सम्राटचा चेहरा आला. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तर तिच्यापेक्षा जास्त भीती त्याच्या डोळ्यात दिसत होती. बावळट, काही अक्कल आहे की नाही तुला? लिफ्ट काय शोपीस म्हणून दिलेत का? तू एवढ्या घाईघाईने पायऱ्या उतरून खाली चालली होतीस. नशीब मी पकडलं, नाहीतर काय झालं असतं याची कल्पना तरी आहे का तुला? तो तिच्यावर आगीच्या गोळ्यासारखा बरसत होता. पण त्याच्या या रागातही त्याची काळजीच दिसून येत होती. ती मात्र शांतपणे त्याची बडबड ऐकत होती. तुझ्याशी बोलतोय मी, मक्कासारखी बघत काय बसलीस? मी तुमच्यावर इतकी चिडचिड करते, मनाला वाटेल तसं वागते. तुम्ही सांगितलेलं कधीच ऐकत नाही. तरी सुद्धा तुम्हाला माझा राग येत नाही का? तसा तो गोंधळून तिच्याकडे बघू लागला. तो काहीतरी वेगळं बोलत होता आणि ती काहीतरी वेगळंच विचारत होती. सांगा ना, तुम्हाला माझा राग येत नाही? हा, मी विचारलं, तुम्हाला कधी माझा राग येत नाही का? येतो, खूप राग येतो मला तुझा. कारण याच रागाच्या भरात तुम्ही कधी मला स्वतःपासून वेगळं तर करणार नाही ना? व्हॉट नॉनसेन्स. हे असले विचार येतात तरी कसे तुझ्या मनात? पण यावेळी त्याच्या चिडण्याचा तिला राग आला नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल पसरली. आय लव्ह यू सम्राट. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले आणि पुढच्याच क्षणाला स्वतःहून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. तिच्या या अचानक किस करण्यामुळे तो सुद्धा एका क्षणासाठी भांबावला. तिला जरी आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव नसली तरी त्याला माहित होतं की ते दोघं पायऱ्यांवर उभे आहेत. कोणीही कोणत्याही क्षणी तिथे येऊ शकतं. पण तिला मात्र आता कशाचीच घेणं देणं नव्हतं. जान, वेळ लागले का तुला? कोणी पाहिलं तर? तेव्हा कुठे ती भानावर आली. तिने आजूबाजूला पाहिलं तर ते पायऱ्यांवर उभे होते. पण नशीब त्यावेळी तिथे कोणी नव्हतं.
तसं तिने डोक्याला हात लावला आणि जीभ दातात चावली. सॉरी सॉरी, जरा घोळच झाला नाही का. त्याने तिच्या कपाळावर उलटा हात लावला. सम्राट, हे काय करताय तुम्ही? तुला ताप आलाय का ते चेक करतोय. मला सांग, तब्येत तर ठीक आहे ना तुझी? हो, मी बिलकुल ठीक आहे. मग ही अशी वेड्यासारखी का वागतेस? असंच. बाय द वे, 10 मधल्या 2 केसेस पूर्ण झाल्यात. अजून 8 बाकी आहेत. बाय. तपस्या तशीच पुन्हा पायऱ्या उतरून खाली निघून गेली. ही मुलगी ना खरंच एक दिवस पागल करणार आहे मला. इकडे शौर्य आणि आज्ञाचं नुकतंच जेवण झालं होतं. आवडलं जेवण? हो, तसं छान आहे. फक्त भाजी थोडी फिकी होती. अजून थोडी तिखट असती ना तर मजा आली असती. ओके मॅडम, उद्या तुमच्यासाठी थोडी तिखट भाजी करायला लावतो आता. हे घे, तुझं फेवरेट आईस्क्रीम. त्याने आईस्क्रीमचा बाउल तिच्या समोर पकडला. तिने तो बाउल हातात घेतला. त्यातलं आईस्क्रीम खाऊ लागली. खाताना थोडं आईस्क्रीम तिच्या ओठांच्या थोडं खाली लागलं. पण तिचं मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती तिचं फेवरेट आईस्क्रीम खाण्यात दंग झाली होती आणि तो तिला बघण्यात हरवला होता. खाता खाता तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं, तर तो गालावर हात टेकून एक टक तिच्याकडे बघत होता. काय झालं? तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? काही नाही, तू खा आईस्क्रीम. तुम्ही पण खा ना. नक्की खाऊ? हो, तसा पण हा बाउल खूप मोठा आहे. माझ्या एकटीकडून नाही संपायचा. ओके, मग मी तुला हेल्प करतो. त्याने आईस्क्रीम मध्ये थोडंसं बोट बुडवलं. ते आईस्क्रीम तिच्या ओठांना लावलं. तसे तिचे डोळेच मोठे झाले. शौर्य, हे काय करताय? ती मागे सरकणार, पण त्या आधीच त्याने पाठीमागून तिच्या डोक्याला हात लावत तिला मागे जाण्यापासून अडवलं आणि पुढे होत तिच्या ओठांजवळ लागलेलं ते आईस्क्रीम स्वतःच्या ओठांमध्ये घेतलं. पण हे करताना त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या ओठांना झाला. तसे तिचे डोळे सत्ताड उघडे राहिले. एक सळसळती वीज तिच्या अंगातून सच्चारून गेली. पोटात फुलपाखरांचा थवा बागडायला लागला. खूपच गोड आहे ग हे आईस्क्रीम. त्याने पुन्हा त्या आईस्क्रीम मध्ये बोट बुडवलं. यावेळी त्याने आईस्क्रीम तिच्या गालांना लावलं. तशी ती मोठ्या झालेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघू लागली. पुन्हा एकदा तिला सावरायलाही वेळ न देता त्याने तिच्या गालांना लावलेलं ते आईस्क्रीम खाऊन घेतलं. तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले. शौर्य, हे काय करताय तुम्ही? तितक्यात पुन्हा एकदा त्याच्या बोटांवरचं आईस्क्रीम तिच्या दुसऱ्या गालाला लागलं. त्यासोबत त्याचे ओठ सुद्धा तिला त्या गालावर जाणवले. तसा तिने श्वास आत ओढून घेतला. तिला त्याला अडवायचं होतं, पण तो तिला काही बोलायची संधीच देत नव्हता. तो सध्या त्याचं डेझर्ट एन्जॉय करत होता. असं करत करत त्याने तिच्या चेहऱ्यावर एकही जागा सोडली नाही.
जिथे त्याला आवडेल तिथे त्याने आईस्क्रीम लावून ते आईस्क्रीम संपवायचा जणू सपाटाच लावला. त्याच्या प्रत्येक कृतीने भर थंडीमध्ये तिचं अंग तापायला सुरुवात झाली होती. आदू, मला याआधी कधीच आईस्क्रीम इतकं आवडलं नाही. त्याने पुढचं बोट तिच्या कॉलर बोनवर टेकवलं. त्यावरचं आईस्क्रीम खायला सुरुवात केली. त्याच्या ओठांचा स्पर्श कॉलर बोनला होताच तिने हातातला तो बोल तसाच टेबलवर ठेवला. दोन्ही हातांनी त्याचा शर्ट हातात घट्ट पकडला. आता ती सुद्धा आउट ऑफ कंट्रोल झाली होती. तिने तशीच त्याची कॉलर पकडून त्याचा चेहरा वर केला आणि कशाचीही पर्वा न करता त्याच्या ओठांवर हल्ला चढवला. तिचा प्रतिसाद मिळता त्याने सुद्धा तिच्या मानेत हात घालून तिचा चेहरा जवळ घेतला आणि तो सुद्धा तिला वेड्यासारखा किस करू लागला. दोघांनाही आता कशाचंच भान राहिलं नव्हतं. किस करता करता कधी ते बेडवर येऊन पडले त्यांना सुद्धा कळलं नाही. सुगंधित कॅन्डल्सचा सुवास रूम भर पसरला होता. सोबतीला गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध त्यांना पेटवायला पुरेसा होता. बाहेर थंडी पडली होती, पण त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर हाय लेवलला जाऊन पोहोचलं होतं. तिने घातलेल्या त्या शॉर्ट ड्रेसवरून त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने ती पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफडत होती. खूप वाट पाहिली होती तिने या क्षणाची आणि तो क्षण आज शेवटी तिला अनुभवायला मिळत होता. या क्षणाला तो फक्त आणि फक्त तिचाच होता. त्याच्या मनात फक्त तिचे विचार होते आणि यातच तिचं प्रेम जिंकलं होतं. त्या डिम लाईट्सच्या प्रकाशात सुद्धा तिच्या शरीराची वळणं त्याच्या हृदयाची ठोके वाढवत होते. आज त्याला सुद्धा थांबायचं नव्हतं. त्याने सुद्धा या क्षणाची खूप वाट पाहिली होती. किंचित बाजूला होत त्याने तिच्या सर्वांगावर एक नजर टाकली आणि पुन्हा एकदा तिच्यावर तुटून पडला. त्याच्या या कृतीमध्ये कसलाच सॉफ्टनेस नव्हता, पण त्याचा तो रावडीनेस तिला आवडत होता. दोघांचेही पाय आणि हातही एकमेकांच्या हातांमध्ये लॉक झाले होते. सोबतीला ओठांचं युद्ध तर सुरू होतच. खिडकीतून दिसणारा चंद्र आज त्यांच्या या मिलनाचा साक्षीदार होणार होता. काही वेळानंतर तिला हे सगळं सह्य होऊ लागले. तसे तिचे हात त्याच्या शर्टच्या बटनांसोबत खेळू लागले. तिची अवस्था समजून घेत त्याने त्याच्या अंगातला शर्ट काढून टाकला. तिचे हात त्याच्या उघड्या छातीवर फिरू लागले. तिची नखं त्याच्या छातीवर, पाठीवर आणि गळ्यावर रुतत होती, पण त्याला ते आवडत होतं. हळूहळू करत त्याने तिच्या अंगावरचेही कपडे दूर केले आणि पायाखालचं ब्लँकेट त्या दोघांच्याही अंगावर येऊन पडलं. भर थंडीमध्ये सुद्धा दोघांचीही शरीरं एखाद्या लाव्यासारखी तापली होती. थोडा त्रास होईल, प्लीज सहन कर माझ्यासाठी.
त्याने त्याचं अस्तित्व तिच्यामध्ये झोकून दिलं. तशी ती वेदनेने तडफडू लागली. पण लगेच त्याने तिच्या ओठांना ओठांनी बंदिस्त करून टाकलं आणि तोंडातून बाहेर पडणारा तिचा आवाज तोंडातच विरला. हळूहळू करून तो तिला त्याच्यासोबत झुलवत होता. त्रासाने ती तडफडत होती. पण काही वेळानंतर तो त्रास कमी होत गेला. तसे तिचे वाढलेले श्वासही थोडे नॉर्मल झाले. त्याने तिचे ओठ सोडले आणि तिच्या बोटांमध्ये स्वतःच्या हातांची बोट गुंफत तो अगदी हळूवारपणे तिच्यासोबत खेळू लागला. काही वेळानंतर ती सुद्धा त्याला तितक्याच प्रेमाने साथ देऊ लागली. यात किती वेळ निघून गेला त्यांनाही कळलं नाही. 1-1.5 तासानंतर तो तिच्यापासून बाजूला झाला. तसा तिने इतका वेळ पोटामध्ये अडवून धरलेला श्वास मोकळा सोडला. मान वळवून त्याच्याकडे पाहिलं तर तो अजूनही जोर जोरात श्वास घेत होता. त्याच्याकडे बघून ती गालात हसली. आज खऱ्या अर्थाने ते दोघं पती पत्नी झाले होते. आता सर्वार्थाने तो तिचा झाला होता, अगदी कायमसाठी.